Hello student, today we are going to start problems of kinetic theory of gases and radiation part 2. In earlier lecture we solved the 8 problems. From that there some are from board exercise and some are easy one. They are used for CET and the board exercise. Then problem number 9.1. A gas in a cylinder is at a pressure P. If masses of all molecules are made 1/3 of original value and their speeds are doubled, find the resultant pressure. बोर्ड एक्सरसाइज मधलं विचारले, अनसॉल्वड आहे. आपल्याला काय दिलेलं आहे बघा की प्रेशर पहिल्यांदा सुरुवातीचं प्रेशर किती होतं, P1 होतं आणि मास जे आहे आपल्याला काय दिलेलं आहे ते 1/3 ऑफ काय आहे सुरुवातीचं जे M2 जे मास आहे ते 1/3 ऑफ फायनल मास जे आहे ते 1/3 ऑफ आहे पर सुरुवातीत. आणि फायनल आपल्याला V RMS स्पीड जे आहे ते काय आहे 2 नंबरचं V2 RMS हा काय आहे ट्वाइस दॅट ऑफ V1. म्हणजे पहिल्या वेळेच्या वेळेला प्रेशर P होतं त्यावेळेला प्रेशर P1 ज्या वेळेला आहे त्यावेळेला प्रेशर P मांडलं आणि मास सेकंड आपल्याला P2 काढायला सांगितलंय त्यावेळेला त्यांचं मास काय झालं 1/3 ऑफ फर्स्ट ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल व्हॅल्यू M1 जर असेल तर M2 काय करायचा 1/3 ऑफ M1 द्या आणि V2 RMS जो आहे तो काय आहे 2 आहे. We know that pressure exerted by the gas P is equal to N 1/3 N divided by V into V RMS square. Here N and V are constant. N is number of molecules, V is the volume of the gas constant. मग यानंतर आपण इक्वेशन 1 आणि 2 लिहा. P1 is equal to 1/3 M1 V1 square. RMS तुम्ही लिहू शकता, अगर न लिहिला तरी चालेल. P2 is equal to 1/3 M2 V2 square. देन डिवाइड इक्वेशन 1/2. आपण इक्वेशन 1 आणि 2 ला भागूया. तर P2 बाय P1 करा, 2/1 करा किंवा 1/2 तुम्हाला ज्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल त्या पद्धतीनं करा. देन P2 बाय P1 बरोबर काय आलं M2 बाय M1 इंटू V2 स्क्वेअर डिवाइड बाय V1 स्क्वेअर. मग आता आपल्याला या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, हा वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. M2 बाय M1 इंटू V2 डिवाइड बाय V1 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. आता आपल्याला M2 ची किंमत घाला 1/3 M1 आहे आणि P1 ची किंमत P घाला. त्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू आली आणि V2 RMS आहे ट्वाइस V1 RMS आहे या ठिकाणी घातल्यानंतर P2 बाय P आहे 1/3 इंटू 2 स्क्वेअर डिवाइड बाय 1. 2 चा वर्ग काय आला 4/3 आलं. P2 बाय P इज इक्वल टू 4/3. देअरफॉर P2 इज इक्वल टू 4/3P. अतिशय साधा सिंपल आहे. लॉग टेबलचा वापर करावा लागणार नाही. फक्त आपल्याला प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस जर आलं इक्वेशन आले की इक्वेशन नंबर 1 आणि 2 काढा. इक्वेशन 1 करा इक्वेशन 2 करा. तुम्हाला 2/1 करा किंवा 1/2 करू शकता. आणि या ठिकाणी M2 च्या आणि P1 च्या आणि V2 RMS च्या किमती भरा या ठिकाणी आणि आपल्याला फायनल जे आन्सर येईल P2 इज इक्वल टू 4/3. Then second one problem is show that the RMS velocity of oxygen molecule is √2 times that of sulfur dioxide at a STP. It is √2 times that of sulfur dioxide at a STP. Given is molecular mass of oxygen is 32, molecular mass of SO2 is 64. STP that means the temperature remains constant. And another one is आपल्याला शो काय करायला सांगितले V RMS of oxygen is equal to √2 times of V RMS of SO2. आपल्याला काय काढायचं हे ऑलरेडी दिलेलं आहे. फक्त आपल्याला मोलिक्युलर मास आले की आपल्याला हा प्रॉब्लेम अतिशय साधा सिंपल आहे. बघा V RMS लिहा किंवा C RMS लिहा. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला √3 RT बाय M0. दे 3 RT हे कॉन्स्टंट आहे म्हणजे आपण अल्टरनेटिव्ह डायरेक्ट हा पण फॉर्म्युला लिहू शकतो. V RMS इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू √M0. देन आपण काय करा एक ऑक्सिजन V RMS ऑफ ऑक्सिजन डिवाइड बाय V RMS SO2 डायरेक्ट आपण लिहू शकतो. V RMS ऑफ ऑक्सिजन टू द V RMS SO2 इज इक्वल टू रूट ऑफ molecular mass of
SO2 डिवाइड बाय मोलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन. मोलिक्युलर मास किती दिलेला आहे बघा, 64 दिलेला आहे, इकडं 32 दिलेलं आहे. 64 भागिले 32, 32 जुनी 64 म्हणजे √2 आलं. म्हणजे VRMS ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू √2 टाइम्स ऑफ VRMS ऑफ SO2. आपल्याला जे विचारलेलं आहे ते काय झालेलं आहे, सॉल्व्ह झालेलं आहे. अतिशय साधा सिंपल फॉर्म्युला आहे. न्यूमेरिकल नंबर 11. At what temperature will the oxygen molecule have same RMS speed as that of helium at ASTP? At what temperature will oxygen molecule have same RMS speed as helium at ASTP? Board exercise. Here given is molecular mass is given oxygen 32 and molecular mass of helium is given 4. Here RMS speed of oxygen is equal to RMS speed of helium. These are given. Then helium is at STP. STP or also we can write here NTP. ज्या वेळेला आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ऑक्सिजन मोलिक्यूल जो आहे, असा कुठल्या टेम्परेचरला ऑक्सिजन मोलिक्यूलची RMS स्पीड हे हेलियम बरोबर येतं आणि हेलियम जो आहे तो STP ला आहे. STP ला आहे म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर किंवा आपल्याला NTP असा शब्द देतील. तर त्यावेळेला टेम्परेचर जे घेतो ते आपण 273 डिग्री केल्विन घ्यायचं आहे. आपल्याला मोलिक्युलर मास दिलेला आहे, ऑक्सिजनचं 32 आहे, मास ऑफ हेलियम किती दिले, 4 दिले. आपल्याला VRMS चा फॉर्म्युला माहित आहे, VRMS बरोबर √3RT/m, वेअर 3R कॉन्स्टंट आहे, 3R कॉन्स्टंट आहे. देन VRMS ऑफ ऑक्सिजन आपण इक्वेशन नंबर 1 लिहू शकतो, VRMS इज इक्वल टू √T ऑफ ऑक्सिजन डिवाइड बाय m नॉट ऑफ ऑक्सिजन. Then for helium, VRMS of helium is equal to √T divided by m of helium to the helium. Then divide equation 1/2. Dividing equation 1/2 we get VRMS of oxygen to the VRMS of helium is equal to √temperature of oxygen to the temperature of helium into molecular mass of helium to the molecular mass of oxygen. Putting the value of mass of molecular mass of helium, molecular mass of oxygen and the temperature of the helium, we get √T oxygen to the 273 into 4/32. अतिशय साधं सिंपल आहे. आपल्याला VRMS ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू हेलियम आहे, देअरफॉर रेशो काय आलेला आहे, 1 आलेला आहे. देअरफॉर याचा भागाकार केला, 4/32 8 आलं, तर 1 इज इक्वल टू √temperature of oxygen divided by 273 into 8. 273 into 8 is equal to 2184 आलं. आणि समजा हे इक्वेशन आपण स्क्वेअर केला, 1चा स्क्वेअर 1 आला आणि हे स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं. टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल डिवायडेड बाय 2184 म्हणजे काय, टेम्परेचर हे जर इकडं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन किती आलं, 2184 डिग्री केल्विन. अतिशय साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळेला असे आपल्याला प्रॉब्लेम आलेले आहेत बघा. VRMS जो आहे इज इक्वल टू √3RT/m आहे. मग आता आपल्याला डायरेक्ट तुम्ही दोन व्हॅल्यू जर पुट केल्या, 3R कॉन्स्टंट ठेवला तर आपण VRMS ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू T ऑक्सिजन ऑफ द डिवाइड बाय मोलिक्युलर मास लिहू शकता, किंवा तुम्ही ऑक्सिजन हेलियम असं न लिहिता T1 T2 असं पण लिहू शकता. इक्वेशन 1 आणि 2 डिव्हाइड करा, त्यात किमती सर्व घाला आणि घातल्यानंतर जो आहे आपल्याला काय आहे, VRMS ऑफ ऑक्सिजन आणि हेलियम 1 आहे, तर 1 पुट केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर करा. स्क्वेअरिंग केल्यावर ऑक्सिजनचं टेम्परेचर किती आलं, 2184 डिग्री केल्विन. अतिशय साधा सिंपल आहे. लॉग टेबलची सुद्धा आपल्याला या ठिकाणी गरज लागणार नाही. देन another one, compare the RMS speed of hydrogen at 127 degrees Celsius with RMS speed of oxygen at 27 degrees Celsius. Compare the RMS speed of hydrogen at 127 degrees Celsius with RMS speed of oxygen at 27 degrees. This is also from board exercise.
Given molecular mass of the hydrogen is 2, molecular mass of the oxygen is 32. Then we have to convert. आपल्याला कन्वर्ट जे डिग्री सेल्सिअसमध्ये आहे त्याचं डिग्री केल्विनमध्ये केलं पाहिजे. टेम्परेचर ऑफ हायड्रोजन जर आहे 127 प्लस 273 केलं तर काय येईल 400 डिग्री केल्विन आलं. आणि ऑक्सिजनचं काय 27ला आहे 27 प्लस 273 केलं की काय आलं 300 आलं. म्हणजे काय बघा अतिशय साधा सिंपल फॉर्म्युला आहे. जसा हा प्रॉब्लेम 11 नंबर आहे त्याच पद्धतीचा आहे. आपल्याला VRMS इज इक्वल टू 3RT/m माहीत आहे. हा सिंपल फॉर्म्युला. यात आपल्याला जर समजा आपण काय केलं की 3R कॉन्स्टंट आहेत. VRMS ऑफ हायड्रोजन आपण लिहिलं 3RTH/mH. आपल्याला तसंच VRMS ऑफ ऑक्सिजन लिहिलं तर √3RT टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन टू द मोलिक्युलर मास ऑफ द ऑक्सिजन. मग आपल्याला डिव्हाइड इक्वेशन 1/2 ह्या दोघातला रेशो जर घेतला तर आपल्याला कम्पेअर करायला सांगितले. कम्पेअर ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला आपल्याला रेशो विचारलेला जातो. मग यामध्ये केलं तर काही टेम्परेचर ऑफ हायड्रोजन टू द टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन टू द मोलिक्युलर मास ऑफ द ऑक्सिजन टू द मोलिक्युलर मास ऑफ द हायड्रोजन आलेला आहे. यामधील सर्व जर किमती घातल्या आपण तर काय आलं बघा 400 डिवाइड बाय 300 इंटू 32 डिवाइड बाय 2. अतिशय सोपा आहे. आपल्याला रूट बघायची सुद्धा गरज नाही. साधं इझी वन आहे. 0 गेट्स कॅन्सल आहे. त्यानंतर इथं काय आलं 4 इंटू 32 डिवाइड बाय 3 इंटू 2. तर या ठिकाणी काय आलं 4 इंटू 16 डिवाइड बाय 3. 16 इंटू 4 किती आलं 64 आलं. 64चं रूट किती निघालं बघा 8 निघालं. आणि 3चं रूट आपण काय भरायचं नाही. 8 डिवाइड बाय √3. तुम्ही इथंपर्यंत सोडवू शकता किंवा √3ची व्हॅल्यू घालून सुद्धा पुढचं सोडू शकता. आपल्याला 8 डिवाइड बाय √3 असं पण तुम्ही ठेवू शकता. कम्पेअर RMS स्पीड ऑफ हायड्रोजन आपल्याला ज्या वेळेला विचारलेला आहे टू द ऑक्सिजन आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. यामध्ये डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन डिग्री केल्विनमध्ये केला. VRMS जे आपल्याला व्हॅल्यू माहित आहे फॉर्म्युला माहित आहे 3RT/m आहे. त्यातला 3R कॉन्स्टंट आहे. पर रेशो विचारलेला आहे हायड्रोजन टू द ऑक्सिजन. आपल्याला सर्व किमती आपण ज्या कन्व्हर्ट केल्या त्यामध्ये पुट करा आणि पुट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे व्हॅल्यू आलेली आहे ती 8 डिवाइड बाय √3 असं आलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला √3ची व्हॅल्यू काय पुट करायची गरज नाही. इथंपर्यंत ठेवलं चालेल. अदरवाईज तुम्ही फायनल आन्सर सुद्धा काढू शकता. Then 13, problem number 13, find the kinetic energy of 5 liter of the gas at STP. Given standard pressure is 1.013 into 10⁵ Newton meter square. व्हेरी इझी अतिशय साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. बोर्ड एक्सरसाइज मधला आहे. आपल्याला काय काढायला सांगितले कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ द गॅस आहे विच इज ॲट STP दॅट इज स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर आहे. आणि स्टँडर्ड आपल्याला प्रेशर दिलेलं आहे ते 1.013 इंटू 10⁵. गिव्हन व्हॉल्यूम दिलेला आहे 5 लिटर. आपल्याला या ठिकाणी 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब हे कन्वर्जन आपल्याला माहित पाहिजे. 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. Then volume V is equal to 5 liter, that is 5 into 10⁻³ meter cube. Then pressure is given 1.013 into 10⁵ Newton per meter square. Then we know that kinetic energy is equal to 3/2 RT, but RT is equal to PV. Kinetic energy is equal to 3/2 RT, but by ideal gas equation PV is equal to RT, therefore 3/2 PV. 3/2 into 1.013 into 10⁵ into 5 into 10⁻³ ह्या व्हॅल्यू सर्व पुट केल्या. अतिशय साधा सिंपल प्रॉब्लेम आहे. आपण सर्व काय केलं मल्टिप्लिकेशन केलं आणि हा जर भागाकार केला तर आन्सर काय आलं बघा 7.597 into 10⁻² जूल आलेलं आहे. कायनेटिक एनर्जीचं युनिट काय आहे जूल आहे. म्हणजे अतिशय साधा सिंपल आहे. लॉग स्टेपनं केलं तर चालेल किंवा फायनल आन्सरच्या वेळी तुम्ही लॉग बघू शकता. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 PV लिहा किंवा RT इज इक्वल टू लिहा आणि RT बरोबर PV म्हणलं तरी सुद्धा चालेल. देन 14 प्रॉब्लेम नंबर 14 कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 minute बाय द ब्लॅक बॉडी ऑफ अ सरफेस एरिया 100 cm² when it is maintained at
227 degrees Celsius. This is also from board exercise. Calculate energy radiated in 1 minute by the black body of a surface area 100 centimeter square when it is maintained at 220 degrees Celsius. आता आपल्याला बघा इथं काय दिलेलं आहे की एनर्जी रॅडिएटेड इन 1 मिनिट आपल्याला विचारलेलं आहे, म्हणजे टाइम जो दिलेला आहे तो 1 मिनिट आहे, 60 सेकंद आपण लिहू शकतो. देन टेम्परेचर जे दिलेलं आहे 227 आहे, त्याचं कन्व्हर्जन करा. 227 प्लस 273 म्हणजे काय आलं 500 डिग्री केल्विन. एरिया जो दिलेला आहे तो 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. 100 सेंटीमीटरचं स्क्वेअर आपल्याला मीटर स्क्वेअर मध्ये करायचं आहे. 100 इंटू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. -2 चा वर्ग केला तर -4 आलं. 100 इंटू 10⁻4 मीटर स्क्वेअर बरोबर काय आलं 10⁻² मीटर स्क्वेअर. एरिया तुम्ही डायरेक्ट 100 इंटू 10⁻4 लिहू शकता किंवा असं कन्व्हर्जन तुम्हाला कळावं यासाठी लिहिलेलं आहे. तर 100 गुणिले 1 सेंटीमीटर बरोबर काय असतं 10⁻² मीटर असतं. त्याचा वर्ग जर आपण घेतला तर आपण 10⁻4 न मल्टिप्लाय केल्यानंतर 10⁻². स्टीफन्स कॉन्स्टंट गिवन दिलेला आहे 5.67 इंटू 10⁻8 SI युनिट. आता आपल्याला हा स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन जो आहे, रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर सरफेस एरिया इज इक्वल टू सिग्मा T⁴. dq बाय ADT इज इक्वल टू सिग्मा T⁴. आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे, एनर्जी रेडिएटेड म्हणजे एनर्जी इमिटेड dq इज इक्वल टू a सिग्मा T⁴ इंटू dt. dq is equal to a sigma T⁴ into dt. Therefore, putting the value of a is equal to 10⁻², sigma is equal to 5.67 into 10⁻8, and temperature is 500⁴ into 60. आता आपल्याला या ठिकाणी 500⁴ करताना काय करा, 5 इंटू काय करा, इथं बघा 10⁻² लिहिलं. 5.67 इंटू 10⁻8, 5 इंटू 500 कसं लिहिलं बघा, 5 इंटू 10⁻² चा 4 आहे इंटू 60. मग 5.67 -8 आणि -2 -10 झालं आणि हे 60 आपण इकडं लिहिलं आधी आणि हा काय झाला 5 चा 4 घात झाला आणि 10चा 2 इंटू 4 दॅट इज 8. 10चा कितवा घात झाला 8वा घात झाला. आणि यानंतर आपण 5.67 इंटू 60 5चा 4था घात म्हणजे काय आला 625 येतो इंटू हे समजा लक्ष द्या हे 8 आहे आणि हे 10 आहे म्हणून काय आलं -2 आलं. आणि सगळं मल्टिप्लाय केलं आपण तर साधं मल्टिप्लिकेशन किंवा युजिंग लॉग टेबल करा. 2126.25 जूल आलं. असं एवढं आपल्याला काय येईल साधं मल्टिप्लिकेशन येईल किंवा बाय युजिंग तुम्ही लॉग टेबल काढू शकता. एनर्जी रॅडिएटेड विचारतील किंवा एनर्जी इमिटेड विचारतील, आपल्याला dq विचारतील आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे T⁴ हा कन्व्हर्जन फॅक्टर जो आहे तो आपल्याला फक्त करावा लागेल. तो 5 इंटू 10⁻4 करा इंटू 10⁻8 करा आणि साधं सिंपल अतिशय साधा सोपा प्रॉब्लेम आहे.